बातमी पुण्यातून आहे। पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे। तब्बल 4 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केलंय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे आणि 3 ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे। ड्रग तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आलंय। मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, हे नेक्सस कसं उघडकीस आलंय, पोलिसांनी काय कारवाई केली आहे? अगदी जर आपण बघितलं तर पोलिसांना त्यांच्या खबरीकडून ही माहिती होती की मोठ्या प्रमाणात एमडी हा ड्रग पुण्यामध्ये येणार आहे आणि त्यानुसार पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई करत जवळपास 2 किलो एमडी हे धरलेलं आहे, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 4 कोटी रुपये इतकी आहे। ही मोठी कारवाई आहे। पोलिसांचं म्हणणं आहे यामध्ये नायजेरियन अर्थात आंतरराष्ट्रीय लोक देखील आहेत। त्यांच्यापर्यंत अजून देखील पोलीस पोहोचू शकलेले नाही, मात्र 3 लोकांना यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। जर आपण महत्त्वाचं बघितलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने ललित पाटील कडून पुणे शहरामध्ये वेगवेगळे ड्रग्ज आणले जात होते, त्याच्यानंतर मोठी कारवाई त्यांनी पोलिसांनी केली आणि त्यानंतर सुद्धा हे एमडी सारखे ड्रग पुण्यामध्ये येत होते। त्याचा आता हा पूर्ण रॅकेट समोर आलेला आहे। अर्थात आंतरराष्ट्रीय रॅकेट ह्याच्यामध्ये आहे। काही वेळातच स्वतः पोलीस आयुक्त जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आणखीन माहिती देणार आहेत। मात्र पुणे हे विद्याचं माहेरघर आहे की एक खूप मोठी घडामोड म्हणावी लागेल। विद्येचं माहेरघर पुणे आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने अंमली पदार्थांची तस्करी केली जात असेल तर गंभीर प्रकरण आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।